ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी याच वाखरीमध्ये येते आणि वाखरीमध्ये शेवटचं रिंगण उरकून पंढरपुरामध्ये उभ्या रिंगणासाठी ती प्रवेश करते। हाच तो पालखी मार्ग आहे महत्वाचा, गेल्या 3 वर्षापासून रखडलेला पालखी मार्ग। खरं तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा 3 वर्षापासून रखडलेला जो रस्ता आहे, हा रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसत आहे। हा ब्रिज होता, हा ब्रिज पूर्ण झालेला दिसत आहे। खरं तर इथनंच वारकऱ्यांना पंढरपुरामध्ये प्रवेश करावा लागत होता। मोठ्या पालख्या इकडनं येत होत्या, लाखो भाविक या रस्त्याने जात होत्या आणि चिखलातनं पाय वाट काढत पावसाळ्या दिवसामध्ये वारकऱ्यांना जावं लागत होतं। खरं तर पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता आपल्याला, हा ब्रिज पूर्ण होताना झालेला दिसत आहे। आणि आता येणारा जो भाविक आहे, जो वारकरी आहे, जो माऊली आहे, याच रस्त्याने याच मार्गाने खालच्या पायवाटेने असेल किंवा वरच्या पुलावरील रस्त्याने असेल पालखी घेऊन पंढरपुरामध्ये प्रवेश करणार आहे। जगदीश डांगे, LS मराठी, पंढरपूर।